दरम्यान मराठा समाजासाठी काढलेल्या जीआर संदर्भात ओबीसी समाजामध्ये मात्र नाराजी आहे। सोमवारी ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून कोर्टामध्ये जीआर संदर्भात हरकत घेणारी याचिका दाखल केली जाणार आहे। जीआर काढण्याचा अधिकार मराठा आरक्षण उपसमितीला नाही, शिवाय मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला असताना राज्य सरकारनं परस्पर निर्णय घेतलाच कसा? एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं म्हणता आणि दुसरीकडे मराठा समाजाला बॅकडोर एंट्री कशी काय देता? एखादा जीआर काढताना त्यावर हरकती सूचना मागवणं अपेक्षित आहे, मात्र ही देखील बाब करण्यात आलेली नाही। केवळ एका समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारनं निर्णय घेतलाय का, असे सवाल ओबीसी समाजातल्या नेत्यांनी उपस्थित केले। आज पार पडणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये उपसमितीनं घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता सरकारनं जीआर काढलेला आहे। मराठ्यांचं मुंबईतलं आंदोलन सध्या थांबलेलं असलं तरी सुद्धा आता ओबीसी समाज मात्र आक्रमक झालेला आहे आणि या जीआरमुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट दिसतंय। सोमवारी ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून कोर्टामध्ये जीआर संदर्भात हरकत घेणारी याचिका दाखल केली जाणार आहे। जीआर काढण्याचा अधिकारच मराठा आरक्षण उपसमितीला नाही आणि मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवण्याचा अधिकार हा मागासवर्गीय आयोगाला असताना राज्य सरकारनं परस्पर हा निर्णय घेतलाच कसा, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे आणि दुसरीकडे मात्र याच आरक्षणात मराठा समाजाला बॅकडोर एंट्री का देता, कशी देता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। एखादा जीआर काढताना त्यावर हरकती सूचना मागवणं अपेक्षित असतं। ही प्रक्रिया असते एखादा जीआर काढण्यातली, पण अशी कोणतीही प्रक्रिया हा जीआर काढत असताना पाळली गेली नाही असं देखील म्हटलं गेलेलं आहे ओबीसी समाजाकडून। केवळ एका समाजाला किंवा त्या समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारनं निर्णय घेतलाय का, असे सवाल आता ओबीसी समाजातल्या नेत्यांनी उपस्थित केलेत। दरम्यान आज एक कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे आणि त्या बैठकीमध्ये काल जो जीआर मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आला त्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे या जीआरवरती ओबीसी समाजातल्या नेत्यांनी आक्षेप घेतलेला आहे? पुढे काय दिशा असणार आहे या जीआरला विरोध करण्याची आणि आजच्या कॅबिनेट बैठकीत काय होईल? निलेश, माझा आवाज पोहोचतोय? ज्या पद्धतीचा सध्या जीआर काढण्यात आलेला आहे त्यावरून आक्षेप घेण्यात आलेले आहेत। जीआर मध्ये स्पष्टपणे एक गोष्ट ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत हे मुळात ओबीसी समाजाला विश्वासात घेणं गरजेचं होतं। कोणत्याही प्रकारे मराठा आरक्षण उपसमितीला अशा पद्धतीचा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये, मात्र तो त्यांना घेतलाच कसा? शिवाय एखादा जीआर काढताना हरकती सूचना मागवणं गरजेचं असतं, त्याही मागवलेल्या नाहीयेत। ते देखील तुम्ही परस्पर केलं कसं काय, अशा पद्धतीचे सवाल आता उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या विषयासंदर्भामध्ये आता सोमवारी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहेत आणि पुढच्या 2 दिवस ओबीसी समाजाचे नेते वेगवेगळ्या बैठका घेणारे, डिस्कशन करणार आहेत आणि कशा पद्धतीने आपली याचिका असावी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका मांडताना पाहायला मिळणार आहेत। आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की ओबीसी समाजातील नेत्यांचं स्पष्टपणे असं म्हणणं आहे की जो कालचा जीआर काढला होता हा सरळ बॅकडोर एंट्रीचा जीआर आहे, त्यामुळं बरोबर आहे। आणि या मुद्द्यावरती आता त्यांनी आक्षेप घेतलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर एक याचिका देखील दाखल केली जाईल। आजच्या कॅबिनेटमध्ये काय घडतं याकडेही लक्ष असेल। निलेश, अपडेट जाणून घेत राहू। तूर्तास धन्यवाद।